ही गोष्ट कमीत कमी 1957ची आहे आणि ही गोष्ट इंदोर या भागातील आहे. तर त्यावेळेस एक गावामध्ये एक तांत्रिक राहत होता. म्हणजे नॉर्मल फॅमिली होती त्याची आणि त्या फॅमिलीमध्ये एक असा माणूस होता की ज्याला तंत्रविद्या यायची आणि तो गावकऱ्यांना असं सांगायचा की मी एक असा वैद्य आहे जो की मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतो आणि ते पण 5 मिनिटासाठी जिवंत करू शकतो. आता गावकऱ्यांचं अर्ध काय त्याच्यावर भरोसा होता आणि अर्धा काय भरोसा नव्हता. पण तो जेवढं सांगायचा लोकांना असं वाटायचं तो जास्त ओव्हर सांगतोय, तेवढं काही नव्हतं. पण तो एक नॉलेजेबल माणूस होता आणि त्याला माहिती होतं की नेमकं आजार झाल्यावर कोणती वनस्पती दिल्यावर काय होतं आणि काय नाही ते. आणि त्याच्याच बेसवर त्याला असं वाटायचं की मी खूप शक्तिशाली आहे आणि मी खूप मोठा आहे. पण एक दिवस त्याचं मृतदेह गावाच्या बाहेर एक बाबळीचं झाड होतं आणि बाबळीचं झाड फार मोठं होतं. त्या बाबळीच्या झाडावर लटकलेलं सापडलं आणि ते पण पूर्णपणे विवस्त्र. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि त्याच्या शरीरावर कुठेही एकही खून नव्हती किंवा या खुनेमुळे तो मेलाय म्हणून. फक्त एका जाग्यावर एक असा निशाण होता ज्या निशाणाकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की जो बाबळीचा काटा असतो ना, आपला काटा, तो त्याच्या मानेला 2 जागेवर असा टोचला आहे आणि त्याच्या मधातून रक्त बाहेर काढून घेतलं आहे. अशा प्रकारचं त्या तांत्रिकाच्या मानेवर दिसत होतं. बाकी कुठं काहीच नाही, ना त्याच्या मनगटाला पकडलेलं, ना त्याला मारलेलं, ना त्याचा दम छाटलेला. म्हणजे अशी कोणतीच त्याच्या शरीरावर ओळख नाही पटली की ज्या ओळखीने त्याला मृत्यू भेटला असेल म्हणून. एकदम नॅचरल पद्धतीने. आणि हे जे 2 काट्याची जे मी म्हणलो तुम्हाला निशाण, हे पण खूप नॉर्मली दिसले. काही लोक म्हणले की साप चावला असेल, पण काही लोक हे पण म्हणले की सापाचे जे दातं असतात ते खूप जवळजवळ असतात आणि ते जास्त करून ओळखल्या जात नाहीत. हे थोडे लांब लांब आहेत आणि हे टक ओळखू येत आहेत. तर विचित्र प्रकार आहेच. आता तो तांत्रिक मेल्याच्या नंतर गावामध्ये हडकंब वाजला की बाबा तो असा कसा मेला. आणि तो तांत्रिकाचं काय जे तर वय नव्हतं, त्याचं वय फक्त काय 30 ते 35 वर्ष वय असेल. आणि तो म्हणायचा की मला खूप मोठी सिद्धी प्राप्त आहे. आणि तो हे पण म्हणायचा की माझं जे मरण आहे हे मला माहिती आहे. आता त्याचा एक जिगरी मित्र होता, त्याला सगळ्या गोष्टी माहीत होत्या की तो काय करणार आहे काय करणार नाही म्हणून. आणि गावकऱ्यांनी त्याला विचारलं सुद्धा की तो नेमकं काय करणार आहे आणि काय नाही म्हणून. पण त्याने कोणाला काही सांगितलं नाही, कारण की तो म्हणला की मलाच त्याने सांगितलं नाही की नेमकं तो काय करणार आहे म्हणून, तर मी तुम्हाला काय सांगणार. सगळं काही सुरळीतपणे शांततेनं चाललं होतं. आता त्या तांत्रिकाची जी फॅमिली होती त्या फॅमिलीमध्ये त्याचा एक मुलगा आणि त्याची एक बायको अशा 2 जण उरले होते. ना त्याला कोणता भाऊ होता नाही बहीण होती. जे वडील होते ते लहानपणी वारले गेले होते आणि फक्त आता त्याची ते फॅमिली तेवढी राहिली होती आणि त्याचा एक तो मित्र. तर काही महिने जातात. काही महिने गेल्याच्या नंतर त्याचा जो मुलगा असतो तो अचानक बिमार पडतो. आणि बिमार अशा पद्धतीनं पडतो की त्याचं जे शरीर आहे ते एका साईडनं सडायला लागलं. म्हणजे समजा त्याचा एक उजवा पाय होता, त्या पायाचं जी करंगुळी असते आपली, ती करंगळी सडायला लागली. आता त्याला कळत नव्हतं की नेमकं माझ्यासोबत हे असा प्रकार का होतोय आणि कशामुळे होते ते. त्याला काहीच कळत नव्हतं. आता त्याचा पाय जसा जसा सडत चाललाय तसं तसं त्याची आई घाबरत होती. गावकरी म्हणत होते की ही कोणती महामारी आली आहे गावामध्ये, कारण की तेव्हा तेवढं नॉलेज नव्हतं, तेव्हा तेवढं लोकांना कळत नव्हतं की नेमकं कोणती बिमारी आहे काय आहे म्हणून. तर त्याचा पाय सडत जो पंजा आहे ना तो पूर्णपणे सडून गेला होता आणि गावकऱ्यांनी त्याला गावाच्या बाहेर काढून दिलेलं होतं. म्हणजे त्या फॅमिलीलाच. गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा याची जर ही बिमारी पूर्ण गावामध्ये पसरली तर पूर्ण गाव आपलं राख होऊन जाईल, त्यापेक्षा या 2 जणांना गावाच्या बाहेर काढून द्या. मग हे 2ही जण मायलेक गावाच्या बाहेर एक झोपडं करून त्या झोपड्यामध्ये राहत होते. नॉर्मली जीवन जगत होते. गावकरी येत होते, त्यांना खायला जरा असं थोडंफार देत होते. म्हणजे भिकाऱ्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. त्यांना गावामध्ये अजिबात एंट्री नव्हती, गावाच्या बाहेरच जे काय ते. पण गावकरी त्यांना खायला प्यायला द्यायचे. आता तेवढं झाल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर, काही महिन्याच्या नंतर तो जो मुलगा आहे त्याच्या स्वप्नामध्ये त्याचे वडील यायला लागले आणि तो त्याच्या आईला बोलायला लागला की आई, माझ्या स्वप्नामध्ये बाबा येऊन मला असं बोलतायत. तर त्या मुलाची जी आई आहे ती त्याला कित्येक वेळा असं म्हणते की बाबा ही गोष्ट मला बोलला तर बोलला, तू गावामध्ये कुणाला काहीही बोलू नको आणि असं काहीही नसतं. तुझे वडीलही असंच म्हणायचे आणि त्यांचा सुद्धा जीव गेला ना, तर तू फक्त माझ्याजवळ एकला आहेस आणि तू जर असं काही करत असला तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहणार, मी कुणाकडं बघणार. त्याची आई त्याला असं म्हणायचे. तर तिचंही साहजिक होतं ना की बाबा एकुलतं एक लेकरू आहे, त्याला काय झालं तर करावं काय. पहिले तर नवरा गेला मरून, ना त्याला भाऊ ना बहीण ना बाप ना माय. आता ही एकली कोणाच्या तोंडाकडे बघणार. आता पहिल्या काळामध्ये पुन्हा असंही होतं की बाबा एकदा लग्न करून दिलं की तू तुझा संसार बघत राहा. पहिल्या काळामध्ये असं नव्हतं की बाई तुझ्या नवऱ्यानं तुला हाकलून दिले, तुझा नवरा तुला मारतोय, तुझी सासू तुला शिव्या देते, मग ये आपल्या घरी.
असं नव्हतं. पहिल्या काळामध्ये असं होतं, तुझं लग्न करून दिलं, आता तुझं घर तेच आहे, तुझा परिवार तेच आहे, आम्ही तुझ्यासाठी पाहुणे आहोत, असा पहिला प्रकार होता. आणि त्याच प्रकारामुळं ती महिला आणि तिचा मुलगा त्या गावामध्ये गावाच्या बाहेर राहायचे. आणि जेव्हा तो मुलगा तिला सांगायचा की मला स्वप्न पडत आहेत आणि माझ्या स्वप्नामध्ये बाबा येऊन माझ्याशी बोलत आहेत आणि असं असं कर म्हणत आहेत, तर ती महिला भिली. ती म्हणली, बाबा तू एकुलता एकाच तू असं नको करू. आता त्या मुलाला दिवसभर रात्रभर तेच विचार डोक्यामध्ये, करू का नको, करू का नको. आता त्या मुलाच्या बापाचा जो मित्र होता तो तिथं कधी कधी येत होता. आता तो जो मित्र आहे तो त्या घरी येत होता आणि हे सगळ्या गावांना माहिती होतं. आणि गावांना थोडं विचित्र पद्धतीने माहिती होतं. गावकऱ्यांचा जो शक आहे तो थोडाफार त्याच्यावर सुद्धा येत होता. कारण की गावकऱ्यांना माहिती होतं जो माणूस मेला आहे त्याची जी वाईफ आहे तिचा आणि याचा थोडाफार प्रेमसंबंध होता. आणि तो गेल्यापासून हा तर तिथं खूप जास्त दाढ जात होता. आणि जो मुलगा होता तो म्हणत होता की माझा तर काका आहे, माझ्या तर ओळखीचा आहे, माझ्या तर बाबाचा मित्र आहे. पण त्याला माहिती नव्हतं की आपल्या आईच्या आणि त्याच्या मधात नेमकं काय चाललं आहे म्हणून. याला एकदम नॉर्मली माहीत की बाबा थोडंफार ओळख आहे, नातं आहे, येतात, मदत करतात आणि जातात. पण गावकऱ्यांना सगळं माहीत. आणि गावकऱ्यांना असंही वाटायचं की या दोघांच्या प्रेमप्रसंगासाठी याने त्याच्या बापाला मारले. पण इथं ना थोडंसं वेगळं होतं. हे असं होतंच, पण यांनी त्याला मारलेलं नव्हतं. इथं फार विचित्र प्रकार होता. आणि याच्यानंतर जेव्हा त्याचा जो मुलगा आहे, त्या माणसाचा मेलेल्या तांत्रिकाचा जो मुलगा आहे, जेव्हा तो या फील्डमध्ये येतो, म्हणजे तो याच्यात पाऊल ठेवतो ना, त्यावेळेस त्याला सगळं काही असं साक्षात्कार होतो. आणि तेव्हा त्याला सगळं काही समजतं. आणि त्याच्यानंतर त्याने जे केलं ना ते फार भयानक केलं. ऐका, समोर सांगतो. मग तो तिथे येत होता, बोलत होता, जात होता. आणि ती जी महिला आहे ती त्याला सांगत होती की मुलाला असं असं होतं आहे, मुलाला असे असे स्वप्न पडतात. तर तो एकदा दोनदा ऐकतो आणि नंतर म्हणतो की काय डोकं दुखते यार, करू दे त्याला काय करायचं ते, मरल बापासारखं तो, जाऊ दे, डोक्याचं टेन्शन तरी मिटून जाईल आपल्या, असं म्हणला. आणि तो तिथून निघून गेला. तर त्याच्या आईच्या डोक्यात पण हे शिरलं की ठीक आहे, करू दे काय करायचं ते. परत त्याला स्वप्न पडलं त्या मुलाला. परत तो त्याच्या आईपाशी आला. त्याच्या आईला म्हणला की आई, बाबा माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांचे जे पुस्तक आहे त्यांच्या पुस्तकामध्ये एक पुस्तक आहे, ज्या पुस्तकात दंत पिशाच याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते मला म्हणले की तू जर त्या दंत पिशाचला प्रसन्न केलंस, सिद्ध केलंस, तर तुझी जी ही बिमारी आहे ही सॉल्व्ह होईल आणि तुझ्यामध्ये अखंड आणि अनोख्या शक्त्या येतील. मला ते पुस्तक पाहिजे. आणि त्याची आई ती टाळायचं. त्याची आई त्याला म्हणायची की तुझा बापही तेच करत होता ना, तर तूही तेच करायच्या नादी लागलास. त्याची आई टाळायची. पण तिचा जो प्रियकर आहे तिला सांगून गेला की होऊ दे, काय होऊ द्यायचं ते. मग ती म्हणली की बाबा ठीक आहे, लई दिवस झाले तू मला असं बोलतोयस, तर मी तुला तुझ्या बापाची पुस्तकं देते. मग ती एक असा पुस्तकाचा गठ्ठा काढते जे लाल याच्यामध्ये कपड्यामध्ये बांधून ठेवलेला असतो, त्याच्या पुढे नेऊन आपडते. तो काढतो आणि त्याच्यामधलं ते पुस्तक बाहेर काढतो, जे पुस्तकाबद्दल त्याचा बाप त्याच्या स्वप्नामध्ये येऊन वर्णन करायचा. आता ते पुस्तक जेव्हा त्यानं हातात घेतलं त्यावेळेस त्याला असं फील झालं की खरंच अंगामध्ये नवीन काहीतरी ताकद आली आहे. आणि त्याला असं वाटायला लागलं की मी खूप फ्रेश आहे. आणि जे त्याला आजार होता त्याला असं वाटायला लागलं की ते काहीच नाही आहे. माझ्यामध्ये एक विचित्र प्रकारची आणि खूप शक्तिशाली शक्ती आली आहे. त्याला ते फील झालं. हातामध्ये पुस्तक घेतल्या घेतल्या तो त्याच्या आईकडं बघतो आणि हसतो आणि बाजूला जाऊन एका झाडाखाली बसतो आणि तो पुस्तक वाचत राहतो. आता ते पुस्तक वाचता वाचता तो इतका त्याच्यात मग्न होतो, इतका मग्न होतो की त्याला दिवसाची रात्र कधी झाली ना हे कळत नाही. रात्रीच्या वेळेस जेव्हा त्याची आई त्याच्यापाशी येते जेवण घेऊन, त्यावेळेस त्याला कळतं की आईला आता तर रात्र झाली आहे. आणि याच्यातही आश्चर्यजनक गोष्ट अशी की त्याच्याजवळ काहीच प्रकाश नसताना देखील त्याला त्या पुस्तकामधले शब्द स्पष्ट दिसत होते, स्पष्ट दिसत होते. आणि त्याची आई त्याला विचारते सुद्धा, एवढी रात्र झाली आहे, मी तुला आवाज देऊ देऊ परेशान झाली आहे, तुझा काका येऊन गेला इथून, तुझा काका देखील तुला आवाज देत होता, पण तुला ऐकू येत नव्हतं का. त्या बाईचा जो प्रियकर आहे तो येऊन पण गेला, तिच्यासंग कार्यक्रम करून पण गेला, तरी हा झाडाखालीच बसलेला होता. तो म्हणला की नाही आई, मला तर काय ऐकू आलं नाही आहे. आणि खरंच की रात्र झाली आहे. आणि कमालीची गोष्ट अशी आहे, मला याच्यातले शब्द अजून पण दिसत आहेत. आता तो आईला त्याच्या वाचून दाखवतोय, पण त्याच्या आईला त्याच्यातले शब्द दिसत नाही आहेत.
आता तो म्हणतो, त्याची आई म्हणते, बाबा मला सांगूही नको, मला काय कळतही नाही आणि मला वाचताही नाहीत, आणि तू जे वाचायला ते माझ्या डोक्याच्या वरून चाललंय सगळं. आणि जो हा आहे, याचे वडील थोडे वैद्य होते, शिक्षणामध्ये परिपूर्ण होते, संस्कृत शिकलेले होते, त्यामुळे त्यांनी याला शिकवलेलं होतं वाचायचं कसं, बोलायचं कसं आणि थोडंफार चालायचं कसं, त्यामुळे यालाही ते वाचता येत होतं. आणि वाचता वाचता याची जी वाचन शैली आहे ती खूप जास्त प्रभावित झाली होती, आणि त्याच्यामध्ये त्याला फील होत होतं ना की माझ्यामध्ये अनोखी ताकद आली आहे म्हणून. तर त्या ताकदीमुळं याला एकदम नवल वाटायचं. हा अशी खुशीनं उठला, कणकण घरामध्ये गेला, जेवण केलं. आता जेवण यानं अशा प्रकारे केलं की त्याची आई शॉक झाली. त्याचा आजार होता, त्याचा उजवा पाय पूर्णपणे खालून पंजा सडला होता, एकदम असा गोटा कसा असतो त्याच्यावर खापर चढतं तशा प्रकारचा त्याचा पाय झाला होता. पण आज त्याला त्या पायाचं काहीच वाटत नव्हतं, त्याला अजिबात त्रास होत नव्हता, आणि रोज जेवढं जेवण करायचं त्याच्यापेक्षा दुप्पट आज त्यानं जेवण केलं होतं. आता हे बघून त्याच्या आईला भीती वाटायला लागली की याच्यामध्ये हा काय विचित्र प्रकार आहे, आणि त्याच्या तोंडावरचं जे तेज आहे ते पण फार विचित्र पद्धतीने त्याच्या आईला दिसत होतं. आता ती रात्र गेली, उजाडला दुसरा दिवस उजाडल्याच्या नंतर जे तिचा प्रियकर आहे त्याच्या माईचा, तो तिथं आला आणि ती त्याला सांगायला लागली की रात्री असा प्रकार झाला. पोराला रात्री दिसत होतं पुस्तकामधलं, येऊन जेवण करत होता, आणि ते पण दुपटीनं जेवण केलं त्यानं. आता तो थोडासा हसला आणि एकदम विचित्र नजरेने याच्याकडे बघितलं, आणि तिला म्हणला की जाऊ दे, येडगिडं झाला असेल ते, सोडून दे त्याचा प्रश्न. कम्प्लिटली 8 दिवस होतात, आणि त्या 8 दिवसाच्या नंतर त्याचा जो उजवा पाय सडलेला होता तो आपोआप कमी होतो, आणि आपोआप तो पाय नीटसुद्धा होतो. हे पाहिल्याच्या नंतर त्याच्या आईच्या पायाखालची जमीन मात्र सरकते. तिला वाटतं की जे हे बोलत होता ते खरंच आहे. नंतर तिनं पुन्हा त्याच्या प्रियकराला सांगितलं. त्याचा प्रियकर म्हणला की बाबा झालं असेल काही, असू दे, चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर परत 8 दिवस ते पुस्तक वाचायला त्याला पुरलं, म्हणजे कम्प्लिटली 16 दिवस ते पुस्तक त्याला वाचायला पुरलं. आणि जेव्हा त्याने ते पूर्ण पुस्तक वाचलं त्याच्यानंतर त्याला ती पूर्ण विधी माहीत झाली की ही विधी केल्याच्या नंतर आपल्याला दंतपिशाच हा प्राप्त होईल, याची सिद्धी आपल्याला भेटेल, आणि जेव्हा याची सिद्धी आपल्याला भेटेल त्यावेळेस आपण पूर्णपणे शक्तिशाली राहू आणि पूर्णपणे आपण शक्तिशाली होऊ. मग याने पूर्णपणे तयारी केली, काही लिंब आणले, काही जळतण आणलं, आणि दूर एका जाग्यावर त्यानं एक यज्ञ तयार केलं. आणि त्या पुस्तकामध्ये पाठीमागून 4 कोरे पेज होते. आणि जेव्हा ते पूर्ण तयारी केली याने, हळद आणले, थोडेसे कुंकू आणलं, हळद आणलं, लिंब आणले, यज्ञ आणलं, त्याच्यामध्ये लाकडं आणले, त्याच्यामध्ये ओरिजिनल तूप आणलं, आणि रात्री 2 वाजता ते यज्ञ सुरू करायचं होतं. त्याने ते यज्ञ सुरू केलं, आणि सुरू केल्याच्या नंतर जे ते पुस्तकाचे 4 पानं कोरे होते त्या 4 पानावर कम्प्लिटली मंत्र आपोआप दिसायला लागले. जसा जसा हा समोर जात गेला तसं तसं त्याच्यावर मंत्र दिसायला लागले, आणि कम्प्लिटली 1600 वेळेस ते मंत्र त्याला वाचायचे होते. आणि हे मंत्र आणि ही विधी 2 घंटे चालणार होती. आणि या 2 घंट्यामध्ये त्याच्या आईला माहीत झालं होतं की आपला मुलगा काय करतोय म्हणून. जेव्हा तो ते मंत्र वगैरे वाचायचा आणि बोलायचा, आणि त्याची असं होतं की मंत्र सुरुवातीला गुपित वाचायचा, आणि जो नंतरचा मंत्र आहे शेवटचा तो एकदम जोरात बोलायचा. आणि त्यावेळेस त्याला तो जो दंत पिशाच आहे तो प्रसन्न होईल, सिद्ध होईल, आणि त्याला जे मागल ते त्याला भेटल, असं होतं. पण याच्यामध्ये एक अशी खोट होती की जर समजा त्याला कोणी डिस्टर्ब केलं आणि या कथेमध्ये कोणी जर त्याला थांबवलं तर जो दंत पिशाच आहे तो याच्या मधात जाणार, म्हणजे याच्या आत घुसणार, आणि नंतर तो समोरच्या माणसाला संपवून टाकणार, नंतर यालाही संपवणार. आणि जर नाही झालं तर नंतरची सिद्धी अशी होती की तो प्रसन्न झाल्याच्या नंतर याचं शरीर त्याच्यासमोर जाणार, तो याला चावणार, याचं थोडंसं रक्त पिणार. आता रक्त पिल्याच्या नंतर त्या माणसाचं शरीर काही वेळासाठी थंड पडतं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये म्हणायचं म्हणजे जेव्हा दंतपिशाच त्या समोरच्या माणसाचा, जो माणूस विधी करतोय त्या माणसाचं रक्त जेव्हा पितो त्यावेळेस तो काही घंट्यांसाठी मरतो, आणि काही घंट्याच्या नंतर जेव्हा तो परत जिवंत होतो त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये अनोख्या आणि एकदम खतरनाक पद्धतीच्या शक्त्या निर्माण होतात. आता असं सेम
सेम त्याच्या वडिलासोबत झालं होतं, पण तिथे एक प्रॉब्लेम झाली होती. आणि ती प्रॉब्लेम अशी की ज्या वेळेस दंतपिशाचाने त्याच्या वडिलाला खाल्लं होतं, म्हणजे थोडंसं चावलं होतं, त्यावेळेस जेव्हा त्यांचं शरीर खाली पडलं होतं, तर त्या टायमामध्ये गावकऱ्याने त्यांच्या शरीराला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर गावकऱ्यांना वाटलं की तो मेला आहे. त्यामुळे त्याचं शरीर गावकऱ्यांनी जाळलं आणि तो बत्ती गुल कार्यक्रम झाला त्यांचा. अशा प्रकारचं त्याच्यासोबत झालं होतं. आणि ही गोष्ट याला माहिती झाली होती, याला कळालं होतं की समोर माझ्या बाबासोबत असं असं झालेलं आहे आणि मी सुद्धा आता तसं करणार आहे, आणि जर माझ्यासोबत तसं झालं तर मी सुद्धा मरेल. म्हणून याने एक काळजी घेतली, ज्यावेळेस आपली पूर्ण सिद्धी होणार त्यावेळेस तो समोरच्या ते दंतपिशाच आहे त्याच्या येण्याच्या अगोदर तो एक अशी जागा निवडणार ज्या जागेवर तिथं गेल्याच्या नंतर कमीत कमी 8 तास त्याला कुणीही शोधणार नाही, शोधलं तरी तो कुणाला सापडणार नाही. अशा प्रकारची तो जागा बघणार आणि त्या जागेवर तो जाऊन बसणार आणि तिथं तो दंतपिशाच येणार आणि त्याला चावणार आणि मग तिथून तो त्याची प्रक्रिया समोरची चालू. तर असा हिशोब केल्याच्या नंतर त्याच्या आईला समजलं होतं. त्याच्या आईने त्याच्या प्रियकराला बोलवलं, म्हणजे तिच्या प्रियकराला, आणि रात्रीच्या 2च्या टायमास त्याची ती प्रक्रिया सुरू झाली. लांब कुठेतरी एका टेकड्यावर जाळ दिसत होता आणि तो जाळ मंत्र वाचत वाचत चालू होता. आणि ते जे सगळं आहे ना, ते सगळं त्याची आई आणि तिचा प्रियकर बघत होता. दोघा जणांनी एकमेकांसंगत कार्यक्रम केला आणि ती त्याच्यावर हसत होते की या काय येण्यासारखं करतोय, एकदम फालतूपणा आहे, असा तसा तसा असा. यांना वाटलं की असंच आहे काहीतरी. मग तो जो आहे तो बघता बघता जाळ कमी झाला आणि पूर्णपणे विझलं, म्हणजे पूर्ण ब्लँक झालं. यांना वाटलं की त्याचं संपलं काय की आता आपण जाऊन बघावं तिथं. मग त्याची आई आणि तिचा प्रियकर त्या जागेवर जाऊन बघतात तर तिथं तो नव्हता. आता तो एका अशा निर्जन जागेवर गेला होता की त्या निर्जन जागेवर कुणीही जात नव्हतं. लोकांचं तिथं एक असं म्हणणं होतं की बाबा एक असा छोटंसं घर होतं गावाच्या खूप बाहेर, आणि लोकांचं असं म्हणणं होतं की घरामध्ये खूप मोठे भूत आहेत, म्हणजे जास्त भूत आहेत तिथं एकापेक्षा अधिक, आणि तिथं गेल्याच्या नंतर माणूस मरतो. आता याला ती जागा परफेक्ट वाटली. हा तिथं गेला आणि बसला. याच्यासमोर एक दंतपिशाचनी निर्माण झाली. आता ती दंतपिशाचनी जेव्हा याला बघते त्यावेळेस ती विचित्र पद्धतीने याच्याकडे बघायला लागते. आता याचं जे शरीर होतं ते एकदम धष्टपुष्ट होतं आणि हा नेमका जवानीमध्ये आलेला होता. ती जे दंतपिशाचनी होती तिचं पूर्णपणे मन याच्यावर व्याखलं गेलं आणि तिने याच्यासोबत जे प्रेमामध्ये करतात ना तशा प्रकारे करायला सुरुवात केली, आणि तोही तिच्यासोबत मनमोहक प्रकारे तिच्यासोबत करायला सुरुवात झाला. आणि जेव्हा तिचं सगळं झालं आणि याचंही सगळं झालं त्यावेळेस ती त्याच्या मानेवर चावा घेते आणि त्याला तिथं सोडून देते. आता तो अशा प्रकारे पळतो की नॉर्मल विधी केल्याच्या नंतर कंप्लीट म्हणजे 8 तासाच्या नंतर परत तो माणूस जिवंत होणार. पण यावेळेस याच्यासोबत थोडं विचित्र घडलं. याच्यासोबत ती जे दंतपिशाचनी आहे तिनं रोमॅन्स केला आणि त्याच्यामुळं याच्यासोबत थोडासा लाँग टाईम लागला. म्हणजे याला 8 आणि 8 16 घंटे लागले. आणि त्या 16 घंट्यामध्ये गावामध्ये जो काही प्रकार घडला ना तो थोडा विचित्र घडला. गावकऱ्यांनी जिथं नाही बघायचं तिथं बघितलं आणि हा कुठं सापडला नाही. जी त्याची आई आहे ती रडू परेशान होत होती. आता तिचं रडणं वरून होतं. तिला माहिती होतं की हा गेला, बरं झालं. तिचा जो प्रियकर आहे त्यालाही बरं होतं की तो गेला, म्हणून आता दोघंजणं मोकळे झाले होते एकदम. पण पूर्ण गावकरी जिथं नाही बघायचं तिथं बघितलं, सगळीकडं बघितलं, पण हा सापडला नाही. आता हे गावकरी तिथंसुद्धा गेले ज्या जागेवर हा जाऊन पडला होता तिथं, पण तिथंही तो दिसला नाही. ॲक्च्युली तो तिथंच होता पण तिथे दिसला नाही, कारण की त्याच्यावर काही शक्त्यांनी प्रभाव केला होता. जी दंतपिशाचनी होती तिनं जेव्हा त्याच्यासोबत संभोग केला होता त्यावेळेस तिच्या काही शक्त्या ही सगळी प्रोसेस व्हायच्या अगोदरच आली होती आणि त्याच्यामुळंच त्याला 8 आणि 8 16 घंटे लागत होते. म्हणजे नॉर्मली जो दंतपिशाच असतो त्याच्यापेक्षा कितीतरी ताकदवर हा दंतपिशाच बनणार होता आणि हा समोर असताना देखील कोणाला दिसला नाही. 16 घंट्याच्या नंतर गावकऱ्यांनी असं समजलं की याला कुणातरी जंगली जनावराने खाल्लं असेल, नाहीतर चोरांनी मारून कुठंतरी फेकून दिलं असेल. सगळ्यांनी ठरवलं की हा मेलाय म्हणून, आणि 16 घंट्याच्या नंतर हा जागी झाला. जेव्हा हा जागी झाला त्यावेळेस याच्या शरीरामध्ये याला रक्त कमी आणि वीज जास्त धावती असं वाटत होतं. एक अशी एनर्जी की हा स्वतःला असं समजत होतं की मी किती मोठा ताकदवर आहे. यानं जर समजा बाजूच्या भिताडाला हात जरी मारला तो भिताड पडून जाईल इतकी ताकद याला याच्या स्वतःमध्ये अनुभवत होती. हा पूर्णपणे व्यस्त होता, म्हणजे स्वस्थ होता.
जेव्हा तो रूमच्या बाहेर आला, त्या घराच्या बाहेर आला आणि बाहेर बघतो तर त्याला असं वाटायला लागलं की तो या जगामधला सगळ्यात ताकदवर माणूस आहे. त्याने एक असं ट्राय करून पाहिलं की म्हणजे आपल्या ताकद आहे का नाही. एक मोठा गोटा होता, खूप मोठा गोटा. त्याने तो गोटा ढकलला आणि गोटा एवढा मोठा होता की तो नॉर्मली हालतसुद्धा नव्हता, इतका मोठा गोटा होता. कमीत कमी तुम्ही असं समजा की 10 टनाचा तो गोटा असेल. तो गोटा त्याने एका हातात ढकलला आणि जेव्हा त्याने तो गोटा एका हातात ढकलला त्यावेळेस तो पूर्णपणे आश्चर्यचकित झाला. आता मूवीजमध्ये असताना उडणं गिळणं हे तेवढं याला नव्हतं. याला फक्त एवढं जाणवत होतं की माझ्या शरीरामध्ये ताकद आहे म्हणून. आणि त्याला एक सिद्धी प्राप्त होती त्याच्यामध्येच की याच्या माघारी लोक काय विचार करतात आणि कोण कसं आहे कोण कसं नाही हे याला सगळं माहीत होतं. हा चलता चलता रस्त्याकडे येतो आणि चलता चलता याला एक विचार येतो की आपल्या घरामध्ये नेमकं काय चालू आहे हे आपण बघावं. हा डोळे झाकतो आणि घरामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा तो घरामध्ये बघतो त्यावेळेस त्याच्या पायाखालून जमीन सरकते. कारण की त्यावेळेस याची आई आणि तिचा प्रियकर दोघंही निर्वस्त्र होते आणि दोघंही जण एकमेकाच्या संभोगामध्ये एवढे बुडालेले होते की त्यांना काहीच कळत नव्हतं. आणि हा पूर्णपणे याला दिसत होता. ती दृष्टी त्याला म्हणतात ना की कोणती दृष्टी म्हणतात त्याला, अंतर्यामी आणतो ना आपण, अंतर्दृष्टी, तशी दृष्टी याला प्राप्त झाली होती. याला फार राग आला. तो घरामध्ये गेला आणि डायरेक्ट उभा राहिला. जेव्हा तो उभा राहिला त्यावेळेस त्याची आई भिली, तिचा प्रियकर भिला. हा त्यांच्याकडे एकदम रागाने बघत होता. याचं शरीर तर हेच होतं पण याची हाईट वाढलेली होती. 8 ते 7 फुटाचा हा झाला होता. नॉर्मली हा 5.5 फुटाचा होता. 7 ते 8 फुटाचा हा पूर्णपणे झाला होता. आणि याचं शरीर जे आहे ते पूर्णपणे हडकुळं झालं होतं. याच्या शरीरावर अजिबात मांस राहिलेलं नव्हतं. पूर्ण हाडकाचा सापळा दिसत होता. फक्त ओळखू येत होतं की हा तोच मुलगा आहे म्हणून. आणि ज्यावेळेस त्याच्या आईने याच्याकडे बघितलं, तिच्या प्रियकराने याच्याकडे बघितलं त्यावेळेस दोघांची अवस्था एवढी भयानक झाली की विचार करता कामा नाही. याने बघता बघता तिच्या आईसमोर तिच्या प्रियकराला असं मारलं खतरनाक पद्धतीनं की ती बघून बेहोश पडली. याने सरळ त्याच्या पोटात हात घातला आणि पोटातला जो मणका असतो ना तो बाहेर उपसून काढला आणि त्याचं रक्त पिलं. आणि हे पाहून त्याची आई बेहोश पडली. बेहोश पडल्याच्या नंतर यानं तिला बेहोशीच्या हालतमध्ये जीव मारलं आणि आपल्या घराच्या बाहेर निघून गेला. जेव्हा सकाळ होते त्यावेळेस त्या गावातील माणसं तिथं येतात आणि बघतात तर दोघंही जण निर्वस्त्र मृत्युमुखी पडलेले होते. एकाच्याही जीवामध्ये जीव नव्हता आणि एकदम असं बेकार अवस्थेमध्ये ते पडलेले होते. पहिल्यांदा लोकांना वाटलं की हे कोणीतरी जंगलातल्या जनावराचं काम आहे. पण जेव्हा तिथं लोकांनी जरा ध्यान धरून बघितलं त्यावेळेस थोडं विचित्र पावलं दिसले त्यांना. आणि विचित्र म्हणजे ती ॲक्टिव्हिटीज दिसली, म्हणजे मारण्याचा प्रकार थोडा विचित्र दिसला. कारण की त्याच्यातलं एकही मांसाचा तुकडा गायब नव्हता आणि असं काही नव्हतं जे जनावरांना मारलेलं दिसाल म्हणून. फक्त त्या दोघांचं मृत्यू देह तिथं पडलेलं होतं. गावकऱ्यांना असं वाटलं की हे काहीतरी थोडा वेगळा प्रकार आहे आणि गावकऱ्यांनी त्यांचा मृतदेह पुरल्याच्या नंतर सगळ्या गावकऱ्यांच्या मनामध्ये भीती होती की बाबा यांना असं मारलं तरी कोण. अर्धे लोक म्हणायचे की भूत आहे, भूतानं मारलं, तर अर्धे लोक म्हणायचे की जनावरांना मारलं. कम्प्लिटली 8 दिवस होतात. 8 दिवसाच्या नंतर जो हा दंतपिशाच झालेला होता मुलगा, याला तहान लागायला लागली, रक्ताची तहान. आणि 8 दिवसाच्या नंतर याने परत एकदा गावामधला एक माणूस उचलला आणि त्याचाही मृतदेह सेम त्याच पद्धतीने टाकलं ज्या पद्धतीने या दोघांचा मृतदेह होता. आणि असं करता करता त्या गावामधले 7 ते 8 लोक मरण पावले आणि 7 ते 8 लोकांचाही मृतदेह एकाच पद्धतीचं दिसलं. मग त्यांनी एका मोठ्या महाराजाकडे गेली, म्हणजे बाबा आमच्या गावावर हे कोणतं संकट आहे, विचित्र पद्धतीने माणसं मरत आहेत, तर यावर उपाय सांगा आणि हे का होतं हेही सांगा. जेव्हा हे त्या महाराजाजवळ गेले, त्या महाराजांना सांगितलं की अशी प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस त्या महाराजांनी यांना सगळ्यांना सांगितलं की तुमच्या गावावर एका दंतपिशाचाची सावली आहे आणि तुम्ही मला पहिले सांगा की जे माणूस मेलाय तो माणूस पहिले कसा वागत होता. मग या सगळ्यांनी सांगितलं की तो माणूस म्हणजे ज्याच्या घरचे मेले ते सांगत होते की बाबा आमचा जो माणूस आहे तो बोलता बोलता विचित्र बोलायला लागला. आपोआप त्याचं जे शरीर आहे ते वाळायला लागलं, त्याच्या अंगामध्ये अशक्तपणा यायला लागला, त्याला दिसत नव्हतं, त्याचे डोळे गारोळे व्हायचे आणि नंतर तो मरायचा.
अशा प्रकारचे सगळे जितके पण माणसं मेले होते तेवढ्या सगळ्यांच्या घरच्यांनी हेच कारण सांगितलं की असं अगोदर व्हायचं आणि नंतर ते मरायचं. आणि सगळ्यांचे मृतदेह सेम दिसत होते ना, सगळ्यांच्या मृतदेहामध्ये रक्त अजिबात नव्हतं, फक्त कातडं होतं आणि सापळा होता. तर तो जो महाराज आहे, तो जो माणूस आहे, तो म्हणला की हे सगळं ना दंतपिशाचाचं काम आहे आणि त्याला जर शांत करायचं असेल तर विधी करावी लागेल आणि त्या विधीमध्ये आपल्याला काही असं करावं लागेल की तो शांत झाला पाहिजे किंवा त्याला मुक्ती भेटली पाहिजे. आता यांनी त्या महाराजांनी जसं सांगितलं तशी विधी केली आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्नही केला. पण तो महाराज विसरला होता की तो एक जिवंत माणूस आहे, तो मेलेला नव्हता. त्याने स्वतः सिद्धी प्राप्त करून दंतपिशाच सिद्ध केला होता आणि तेव्हा तो कुठंतरी दंतपिशाच झाला होता. या महाराजाला वाटलं की सगळं काही सॉल्व झालेलं आहे, पण सगळं काही थांबलेलं नव्हतं. ते फक्त एक तात्पुरतं थांबलेलं होतं आणि त्याला एक बांधल्या गेलेलं होतं की बाबा त्याला कुणीतरी एक असा माणूस ज्याचा राक्षस गण असेल आणि तो पायाळू असेल, त्या माणसाच्या सानिध्यात जेव्हा हा येईल, याची कुंडली त्याची कुंडली, त्याचे ग्रह याचे ग्रह एक होतील आणि ज्या वेळेस याच्या मनामध्ये काही असं येईल की जेणेकरून बाबा एक वाईट गोष्ट, त्यावेळेस तो पुन्हा जागी होईल आणि पुन्हा या गावकऱ्यांवर असा प्रकोप येईल. पण तसं अजून काही झालेलं नाही आहे म्हणा. आणि तिथं ते सगळं काही शॉर्ट म्हणजे त्याला बांधलं गेलेलं होतं फक्त. आणि महाराज तिथून निघून गेला आणि सगळ्या गावामध्ये थोडंफार काय म्हणतो आपण त्याला, सुख समृद्धी नांदायला लागली. तर ही एक अशी स्टोरी होती जी की मला वाटते अधुरी होती. तर ही जर स्टोरी तुम्हाला जरा चांगली वाटली असेल तर याचा आपण एक बेस्ट एंड काढूयात, जर तुमची इच्छा असेल तर. आणि जर नसेल तर सोडून द्या, खूप स्टोरी आहेत आपल्याकडं.